वेलकम बॅक टू समायला हळू. वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळी कामं झालेली आहेत, आता फक्त पिल्लूला भरवायचं आहे आणि हां आंब्याचा रस काढायचा आहे. समायला भिंतीवर नाही लिहायचा, भिंतीवर नाही लिहायचं. बुक घे. तिला बुक घ्यायला पाठवलं ना तर तिने स्केच पेन काढला आणि भिंतीवर लिहायला चालले. आता बसली पायावर लिहायला. सर्कल काढता येतो, स्टँडिंग लाईन काढता येतो, आईज काढता येतात, नोट्स काढता येतात. 3-4 गोष्टी तिला काढता येतात. सो ती करत बसली. लादीवर आता काढत बसली. लादी पण मला पुसायची. सो बघूया आता पुढे काय होतं. पाऊस मगाशी पडून गेला. झाडांना वगैरे पाणी दिलं कारण खूप सुकलेले. हॉलमध्ये झाडं असली ना की कसं होतं तिथे जास्त पाणी घालणं नाही होत. म्हणजे एवढं आम्ही हॉलची बाल्कनी एवढी ओपन नाही करत कारण का पिल्लू हॉलमध्ये खेळतं, त्याच्यामुळे हॉलची बाल्कनी एवढी ओपन नाही. सो आता आहे ना जस्ट पाणी घातलं आणि स्टडी चालू आहे तिचा. बघा कशा प्रकारे चालू आहे तिचा अभ्यास. दिसतंय सर्कल काढला नाही, त्याच्यामध्ये आईज आणि नोट्स काढले आणि आता परत तेच चालू आहे. ते होतं तिची पण अंघोळ झाली आहे. माझी मशीनला कपडे झाले तर आता ते काढते आणि आमचे टाकते आणि मग झालं. ती झोपेल तेव्हा ते सुकून जाईल. सो चलो पटकन कपडे काढून देते मशीनमध्ये. आणि तिथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन चालू आहे. सो तिचं या गोष्टी चालू असतात सारख्या घरी. सो चला आता जे काय होईल ते तुमच्याजवळ मी शेअर करेल जसं काय होतं आहे तसं. सो चलो आता पाऊस पडायची शक्यता आहे. म्हणजे सगळे काळे काळे ढग आलेत. आता कधी पाऊस पडणार आहे डोंट नो. पाऊस पडला नाही ना की भयंकर गरमी होते. इथे मी असं डार्क केलं त्याच्यामुळे, कारण का लाईट केलं असतं ना तर मग तुम्हाला दिसले नसते. सो मी असं डार्क केलं आहे. सो आता पाऊस माईट बी पडला तर पडेल, नाही तर नाही. लेट्स सी. वाटल्यानंतर समायला एवढ्या लवकर ड्रॉइंग शिकेल. मी दीपकला जस्ट व्हिडिओ पाठवत होती. त्याने पिल्लू काय करते बघा, असं ते काढते 2 डोळे आणि खाली ते मान वगैरे मी काढते ना तर ती बघते. हे बघा इथे पण सेम. सगळीकडे तुम्हाला तेच दिसेल. सगळीकडे तुम्हाला तेच दिसेल.
इथे मी तिच्यासोबत थोडंसं खेळली, थोडीशी मजाक मस्ती पळापळ केली, कारण का जेव्हा तिच्या बॉडीची मूवमेंट होते ना मग तेव्हा ती खूप चांगली झोपते. सो असं तिला पळवावं लागतं. आणि इथे काय झालं, मी ॲपल कट केलेला तिला नको हवे होता. म्हणजे तिने तुम्ही बघितलं ड्रॉइंग लादीवरती काढलेली, तर ड्रॉइंग म्हणजे खाली पडलेलं ते आणि त्याला ड्रॉइंग वगैरे लागलेलं, म्हणजे स्केच पेन वगैरे लागलेलं. सो ती ॲपल मला इतकं फोर्सफुली भरवत होती ना, तुम्ही बघताय. याच्या आधी आहे ना तिने जामच मला फोर्स केला. मग नंतर मला ते संपल्यानंतर मला माहिती ही मला परत दुसरं मला भरवायला येईल, म्हणून मी कॅमेरा लावला की तुम्हाला दाखवायला. म्हणजे तिला पण लक्षात राहील की ती मला कोणत्या पद्धतीने ॲपल भरवत होती. म्हणजे माझ्यावरती डायरेक्ट बसून माझं तोंड करत होती जबरदस्ती. माझं तोंड उघडून बघत होती की मी खाल्लाय की नाही, आणि खाल्ला नसेल ना तर ती मला बोलत होती ईट. मला लिटरली तिने ते खायला लावलं. सो असं ते ॲपल मी खाल्लं. एक होतं ते पहिलं होतं ते टाकून दिलं, पण दुसरं तिला समजलं की मम्मी खात नाही आहे, तिला जबरदस्तीच करायला हवे. सो अशा पद्धतीने ती मला भरवत होती. म्हणजे कधी कधी मुलं काय करतील ना, त्यांच्या हट्टामुळे ना काही गोष्टी खाव्या लागतात, कराव्या लागतात, असं काहीतरी झालेलं. जस्ट झोपवले आणि आता कचरा वगैरे कचरा बोलते आणि लादी पुसायचे. इथला फक्त कचरा काढून घेईल आणि लादी पुसून घेईल, कारण का पिल्लूनी आहे ना सगळं हे ड्रॉ ना, तेव्हा काय मला लादी पुसता येत नाही. मग कसं होतं ते एकदा का टी व्ही लावला ना की मग ती त्याच्यातच मग्न होऊन जाते. मग तिचं असं असतं की बंद नको करू, चालू ठेव, मन भरेपर्यंत तिला बघायचं असतं. म्हणून मी ते अवॉइड करते. असं नाही आहे की मी तिला दाखवत नाही, आता दाखवते, पण असं कधीतरी जर काही असेल स्पेसिफिक रिझन किंवा मला तर काहीच करता येणार नाही दुसरं असं तसं, तर तेव्हाच तिला दाखवतो, पण सहसा नाहीच असं. सो आता पटकन आवरून घेते, म्हणजे फक्त लादी पुसून घेते आणि मग मी रेस्ट करते. सो चलो आता क्लिनिंग वगैरे करून घेते आणि मग डिरेक्टली पिल्लू उठली की बघते, कारण का आता मी असं स्पेसिफिक काय करणार नाही. सो चलो एवढं पटकन आवरून घेते. आणि ती झोपल्यानंतर ऑलमोस्ट ना 3-3:15ला उठून गेली. नंतर मम्मी बाहेर कपडे सुकत घातलेले, म्हणजे ट्राउझर वगैरे घातलेले. खूप हवा सुटत होती बाहेर. मी म्हटलं चला तेवढंच घालते, सुकून तरी जाते. सो ते सुकलेले. मग घडी वगैरे करत होती, तितक्यात पिल्लूला स्लायडिंग दिसली. सो ती घेऊन आली, कारण का ती मोस्टली करून बाल्कनीमध्येच खेळते, तिला बरं वाटतं थोडं हवेवरती. तर तिचा जोर बघा किती, तिने एवढी ती स्लायडिंग ना सरकवत आणली. म्हणजे स्टूल खुर्ची वगैरे ना असं सगळं ती आणते ओढत. जरी तिला नाही बोललं ना तरी तिचा हट्टच असतं की मला ते करायचंच आहे. सो ते माझे कपडे फोल्ड होईपर्यंत तिला कसं तरी हे केलं. म्हणजे ओरडून पण ना कधी कधी नाही समजत. जर तिला हवे असेल ना मग ते हवे, आणि एकदमच जोरात ओरडलं ना की मग ती रडायला लागते. मग ते मला कधी कधी नको वाटतं. सो स्लायडिंग बाहेर आणली आणि मग तिच्यासोबत थोडं खेळत होती. पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं, सो वाटत होतं पाऊस पडेल, पण थोड्या वेळाने पडून गेला पाऊस. सो तिच्यासोबत खेळत होते आणि स्लायडिंगसोबत ना अगदी खूप मस्त खेळते. आत्ता हल्लीच आमच्या बाजूला गार्डन झालं आहे नवीन, म्हणजे जवळच आहे वॉकेबल. आता बघूया कधी तिला घेऊन जाते, कारण का पाऊस आता आहे, सो चिखल वगैरे असतं, त्याच्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते. पण बघू पाऊस जेव्हा नसेल ना तेव्हा तिला घेऊन जाईल, कारण का आमच्या इथे एकच गार्डन होतं ते रामबाग म्हणून, तिथे जावं लागायचं. पण आता भरपूर ठिकाणी असे छोटे छोटे गार्डन बनलेत. आता पावसाळा पण नेमका लवकर सुरू झाला, सो तिला काही एवढं घेऊन नाही जाता आलं एवढ्या महिन्यात. म्हणजे मेमध्ये पण एवढं तिला नाही घेऊन गेलो आणि आत्ता तर नाहीच. सो बघूया आता कधी तिला टाईम भेटतो. सो असा थोडासा टाईमपास केला तिच्यासोबत. कपडे वगैरे होते ते अर्धवट घडी करून ठेवले आणि मग तिच्याजवळ असा टाईमपास करत बसली. ती पण फुल टाईमपास करत बसते. म्हणजे तिला कधी 2-3 स्लाईड खेळते आणि नंतर मग इकडे तिकडे असं तिचा टाईमपास चालूच असतो. समायला फटके खाशील असं चालू असतं. बिनकामाचं मारणं, बिनकामाचं बुचकरणं. तर कधीच ती उठली आहे, आता खेळते. आता काय तिला झालंय काय माहिती, म्हणजे मिनटाला ना तिचा मूड चेंज होतो. आता मस्तपैकी स्लाईडने खेळत होती आणि आता सडनली तिला काय झालं काय माहिती. ही बघा येडी समायरा, हे बघा येडी, बघा येडी. तुला मी काय बोलली, करशील? सॉरी बोल लवकर, सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल. समेरा कशी शॉली बोलते, शॉली बोला, शॉली शॉली, सॉरी बोल. ते बघ पा दे मला. तिला कॅमेरा ऑन केला ना की काय होतं काय माहिती, मला डायरेक्ट मारायला लागते.
सो चला आता काय होईल ते तुमच्याजवळ शेअर करेल परत एकदा पुढे. जेवण काय करायचं नाही, जेवण करायचं म्हणजे जेवण करायचं फक्त दीपक भाजी आणणार आहे बाहेर. मला फक्त चपाती करायची आहे दीपकसाठी आणि मी माझ्यासाठी भाकरी करेल. पिल्लूसाठी काहीतरी करावं लागेल. सो अशा काही गोष्टी आहेत. सो बघूया कसं होतं. आता मी बोलते ना फोनवरती तर तिचं पण चालू आहे काय काय बडबडते. सो चला आता पटकन आवरून घेते. आवरायचं तर काहीच नाही आहे कारण काय एवढा काय पसारा केलाच नाही. फक्त कपडे वगैरे फोल्ड मारायचे बस, बाकी काय नाही. पिल्लूला आंघोळ घालायचे. आंघोळ हां आंघोळ करशील ना? नाही लेवा बाहेर ना पाऊस पडतोय. पिल्लू गेली लगेच 10 वाजता. तुम्हाला खाली दिसत असेल. अरे गेली कुठे? पाऊस पडतोय. बोल गाणं बोल. पडशील इकडे ये. बोल रे. हा बोल रेन रे. पावसात थोडीशी भिजली मग तिला आंघोळ वगैरे घालून घेतली. संध्याकाळी रोज तिला मी आंघोळ घालते म्हणजे फ्रेश करते जसं वातावरण असेल तसं, पण आंघोळ घालूनच घेते तिला. मग थोडंसं मी पण बाहेर बसली. मी फक्त हेड वॉश केलेला, बाकीचं आंघोळ वगैरे नाही केली कारण का केस आहे ना खूप ऑइली होत आहेत सध्या. मध्येच ऊन पाऊस त्याच्यामुळे केस खूप ऑइली होत होते. म्हणून मी म्हटलं पटकन केस धुवून घेते. तिला पण फ्रेश केलं आणि असंच बाल्कनीमध्ये बसलो. म्हणजे तीच बाल्कनीमध्ये आले म्हणून मी बाल्कनीमध्ये आली. थोडंसं उभं वगैरे राहिलो, थोडंसं इकडे तिकडे बघितलं. दीपक येण्याची वाट बघत होतो कारण का तो लवकर निघालेला आज. सो म्हटलं येईल पण तो काय आला नाही. मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि संध्याकाळच्या टायमिंगला कसं होतं आता पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे ना मच्छर पण येतात आणि मोस्टली करून आमच्या एरियामध्ये ना आपले नॉर्मल मच्छर असतात ना ते नाही दिसत. ग्रीन मच्छर. सेकंड आंघोळ असते ना ती संध्याकाळी एकदा होते. सो ती तिची झाली धुतले फक्त कारण केस खूप ऑइली झालेले. सो डोकं उलटं करून धुतात ना तसं धुते आणि मोस्टली करून मी तसंच केस वॉश करते. सो आता पटकन मी रेडी होते. जेवण अजून काय केलं नाही. दीपक आता येईलच. सो चल आता पटकन रेडी होते. पिल्लू आहे ते तिचं खेळणं चालू आहे. बॉलने खेळून झालं, मॅगीचे पाऊच आहेत त्याच्याने खेळून झालं, डब्याने खेळून झालं. आता हे घेतलं नाही. का टाकलंस ते? असं बघायला गेलं तर आज दीपक आमचा लवकरच आलेला. म्हणजे तो 6:30ला सुटतो पण ह्या टाईमला आज तो 6ला सुटला. सो यायला त्याला 6:45-7पर्यंत येऊन गेला. आणि भरपूर दिवसांनी म्हणजे आता तिचं चॉकलेट आम्ही बंदच केलं आहे. तुम्हाला तर मी एकदम लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं. सो दीपकने आज चॉकलेट आणलेलं तिला. तो तिला सांगत होता की पाणी घेऊन ये पण तिचं म्हणणं होतं की नाही मला चॉकलेट दे. म्हणजे नुसतं चॉकी असं नाव काढलं नाही की ती पुरं हेच होऊन जाते. पहिलं चॉकी नंतर काम. तो तिला भरपूर रिक्वेस्ट करत होता की पाणी आण पण तिने काय आणलं नाही. तिचं चालू होतं इकडे तिकडे खेळणं. तेच दीपक तिला बोलत होता आणि ती गप्पा ऐकत होती, इग्नोर मारत होती लिटरली. आणि ज्या मोमेंटला तिला दीपक बोलायचं ना धर चॉकी धर, म्हणजे तिला माहिती आहे हाताची मूठ केली की त्याच्या आतमध्ये चॉकी असते लपवलेली. सो बघा तर दीपक तिला बोलते की चॉकी घे, लगेच तिने ते ठेवलं. पण जेव्हा दीपक तिला सांगायचं ना जा पाणी घेऊन ये तेव्हा ती इग्नोर मारायची. तिला कळलं की हातामध्ये चॉकी नाही आहे. सो ती बोलते की मला सोडा असं तसं ते चालू होतं भरपूर टाईम आणि भरपूर पसारा करून ठेवला. आणि फायनली दीपकने मग तिला चॉकलेट दिलं. तर त्यांनी परत एकदा नाटक केलं असतं ना मग तिचं थोडं हे झालं असतं. म्हणजे जी गोष्ट हवे ना ती हवे, जी गोष्ट नको ती नको. सो चॉकी भेटल्यानंतर असंच असतं. न सांगता पाव वगैरे दीपकला ती देऊन देते आणि मग नंतर थोड्या वेळाने चॉकलेट वगैरे खाल्लं. एकदा असं भेटलं ना चॉकलेट की मग ते आपल्याला शेअर पण करते. असं नाही आहे की ती शेअर करते फक्त आम्हाला दोघांना शेअर करते, बाकीच्यांना ती शेअर करत नाही. इवन दीपकनी कोणाला कुठली गोष्ट दिली म्हणजे चॉकलेट गोष्ट दिली कोणाला किंवा काही दिलं ते तिला अजिबात आवडत नाही. तिचं म्हणणं आहे की फक्त मलाच द्या, बाकीचं कोणाला द्यायचं नाही. जरी दिलेलं असेल ना कोणाला तर त्यांच्या हातातून ती घेते. फक्त दीपकनी दिलेली गोष्ट. म्हणजे काही काही गोष्टी आहेत ना खूप वेगळ्या असतात मुलांच्या आणि खूप पॉझिटिव्ह असतात काही काही गोष्टीमध्ये. सो इथे मी दीपकला चहा ठेवली आणि फक्त चपाती
करायची होती, पनीरची भाजी बाहेरून आणणार होतो, कारण का मला आज ना खरंच खूप कंटाळा आलेला करायचा. म्हणजे का माहिती का, घरात भाज्या पण होत्या पण त्या मला खायच्या नव्हत्या आणि कंटाळा आलेला की काहीतरी वेगळी टेस्ट हवी असं झालेलं. आणि मला एवढी भूक पण नव्हती. म्हटलं तू पनीरची भाजी आणि मी फक्त चपात्या करते, पिल्लूचं फक्त नॉर्मल खिचडी करेल आणि ती पण पनीरची भाजी खाऊन घेते ती, पण मी तिला थोडीशी देते म्हणजे एकदम हलकं. सो इथे चपाती वगैरे करून घेत होते. आणि बाहेर काय झालं, आमच्या बाजूला नेबर्स आले आता नवीन, तिथे ना ट्विन्स आहेत. सो ते बाहेर आलेले आणि नंतर मग पिल्लूनी आहे ना ते आणि नेमके ना ते बॉईज आहेत. आणि बॉईज म्हटलं की त्यांच्याकडे जास्त करून कार्स वगैरे असतात टॉईजमध्ये. सो सेम त्यांच्याकडे कार्स होते, त्याच्या हातात कार्स होती आणि पिल्लूने ते बघितले. आणि पिल्लू आहे ना टॉईजच्या बाबतीत आहे ना तिला कुठलीही गोष्ट नाही एवढी आवडत. म्हणजे टॉईजच्या बाबतीत एकतर तिला गाडी आवडते, नाही तर बॉल्स पण ते असं तिच्या मूडवर डिपेंड आहे. पण गाडी ही गोष्ट आहे ना ती तिला खूप आवडते. म्हणजे कोणाच्या पण हातात दिसली नाही की ती तिला हवेच, म्हणजे ते काहीही असून दे. सो दीपकने तिला कसं तरी एंगेज केलं, ती त्याच्या हातातून खेचायला गेलेली म्हणून दीपकने तिला असं एंगेज केलं. इकडे तिकडून पळणं चालू आहे, पकडापकडी खेळत होते दोघं. असाच टाईमपास होऊन जातो आमचा घरी, कारण का लॉबीमध्ये आहे ना सध्या पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे चिखलाचे पाय कुठून कुणी शूज वगैरे आणलेले असतात ते फिरतात, मग तेच पाय घरात येतात. त्याच्यामुळे मग मोस्टली करून अवॉइड करते आता सध्या तरी लॉबीमध्ये. असंच घरात आम्ही खेळत बसतो, म्हणजे ती दोघं खेळत बसतात. मग मी जेवण वगैरे करत होते. आज थोडासा लेटच झाला मला जेवण करायला, नाहीतर मी 7 वाजेपर्यंत माझं जेवण होऊन जातं. जेव्हा दीपक निघतो ना, म्हणजे मी हार्डली करून 5:30ला जेवण बनवायला रेडी म्हणजे करायला घेते आणि मग दीपक येईपर्यंत ना माझं जेवण होऊन जातं. पिल्लूचं म्हणजे टँड्रम्स बघणं, तिला काय हवे, तिच्यासोबत थोडं खेळणं, ते करत ना ऑलमोस्ट 7 होऊनच जातात. म्हणजे भरपूर वेळच लागून जातो. आता कसं ती मोठी झाली त्याच्यामुळे सोफ्यावर ना उडी मार, कुठली गोष्ट चढून घे, कुठे हात लाव, ते तिला आता कळतं. त्याच्यामुळे त्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि आता बघा माझं जेवण वगैरे रेडी होतं, दीपक खाली गेलेला भाजी आणायला. सो ती कशी झोपून ड्रॉइंग करत होती. मग तो आला, मग त्याला जेवायला वगैरे वाढलं. माझं जेवण झालं, माझं पटकन होतं, दीपकचं एकदम हळूहळू खाणं असतं. माझं कसं बसले की लगेच मी 5-10 मिनटात उठले. आणि मी जास्त चपाती एवढी खात नाही, हार्डली 1.5 नाही तर 2च. सो पटकन मी जेवली आणि मग नंतर तिच्यासोबत बसलेली खेळायला. आणि ती आणि डॉग आणि कॅटसोबत काहीतरी बडबडत होती, त्याला काहीतरी बोलत होती, तिला काहीतरी बोलत होती. म्हणजे कॅटला बोलत होती म्याव म्याव बोल, डॉगला बोलत होती म्याव म्याव बोल, कोणाला फोन लावत होती. असे तिचे छोटे मोठे गेम असतात ते चालूच असतात. आणि ह्या दोघांसोबत ती खूप चांगल्या प्रकारे खेळते. एलिफंट आहे त्याच्यासोबत नाही खेळत, पण डॉग आणि कॅटसोबत ना चांगली खेळते. हे जे 2 टॉईज आहेत ना ते मी आहे ना मीशोवरून मागवलेले, काहीतरी मला 200 का 250ला पडलेले. सो चांगले आहेत हे टॉयज आणि चांगले टिकले देखील. पिल्लू खूप त्यांचा यूज करते रफ, आणि वॉश केलेल्या मशीनमध्ये तरी चांगले म्हणजे निघून जातात ते. सो असं ती खेळत होती. आणि तिला कुठली गोष्ट नको हवी असली ना की आता तुम्ही बघितलं कशा प्रकारे डोकं आपटलं तिने, अशी करते ती. म्हणजे काही कधी ना नवीन तिचे गेम्स असतात, नवीन तिचे टँड्रम्स असतात, नवीन पद्धतीने ती एक्सपोज करते तिचा राग, असं काहीतरी चालू असतं. तुमचं पण बाळ असं करतं का मला नक्की सांगा. म्हणजे काहीतरी आठवड्याला नवीन, महिन्याला नवीन असं येतं. आणि नंतर सडनली आहे ना त्या गोष्टी तिला कळतात की हे आपल्याला करायचं नाही, ओरडून कळतं हे केल्याने असं होतं. मग त्या हळूहळू गोष्टींना कमी होतात. जसं चॉकलेटच्या बाबतीत मी तुम्हाला बोलली, म्हणजे भरपूर गोष्टी यांना पिल्लूच्या खूप कमी झाल्या. म्हणजे थोडासा टाईम लागतो त्या गोष्टी तिला त्यातून बाहेर निघायला किंवा त्या गोष्टी समजायला. हे केल्याने आपल्याला हे होतं त्या गोष्टी समजायला, तर त्यातून ती स्वतःच बाहेर पडते. आपल्याला शिकवायची एवढी गरज नाही पडत. आणि जेवढं आपण जास्त ओरडू ना मग तेवढं ती हे करते. त्याच्यामुळे मी तिला ना आम्ही दोघांना एवढं तिला असं ओरडत नाही. ओरडत नाही असं नाही, जिथे चुकतं तिथे आपण ओरडतोच, पण एकदम असं सारखं ओरडत नाही. सो हे तिचं असं खेळणं चालू होतं. नंतर आंब्याचा रस करायचा होता, दुपारपासून ठरवलेलं. सो आत्ता केलं भांडी घासायच्या आधी. Come on, another day. Rain, go away.
मम्मीजवळ बोलताना मी अमरेलाचं नाव काढलं. सो तिने अमरेला काढलं आणि तिचं गाणं तुम्ही ऐकलाच असाल, जरा फार ऐकायला आलं असेल तर. रात्रीचं रुटीन फॉलो करत होती पिल्लू. तिला ब्रश वगैरे करून, तिचे हातपाय वगैरे धुवून, ड्रेस वगैरे चेंज करून तिला मी डेली झोपवते. सो असं नाही आहे की त्याच ड्रेसवरती झोपते रात्रभर, नाही. तिचा ड्रेस आहे तो चेंज होतो, कारण का खेळते, तुम्ही बघितलं, झोपून पेंटिंग करते, कुठे काय खाते सगळं पडलेलं असतं. सो चेंज वगैरे करते, हातपाय वगैरे धुते, मग तिचा ती ब्रश वगैरे करते. म्हणजे थोडं आम्ही करतो आणि नंतर मग तिचं चालू असतं, कारण का ती आम्हाला पण बघते की आम्ही कशा पद्धतीने करतो. सो तसं तिचं चालू असतं, ते करत होती. मी माझी भांडी वगैरे होती ती धुवत होती. मला शेंगदाण्याचं कूट काढायचं होतं. बडीशोप थोडीशी नरम झालेली वातावरणामुळे ती भाजून घेतली. नंतर आंब्याचा रस काढला आणि किचन वगैरे क्लीन केलेलं. सो ह्या गोष्टी मी तुमच्याजवळ काही शेअर करत बसली नाही, कारण की ह्या गोष्टी मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये शेअर केल्या. मग काहीतरी नवीन, त्याच्यामुळे थोडंसं नाही ते अवॉइड केलं मी. आणि नंतर आहे ना पिल्लूसोबत गेम वगैरे खेळत होते. असं झोपायच्या आधी ना थोडेफार असं तिच्यासोबत आम्ही गेम खेळतो आणि मग झोपतो, म्हणजे ती थोडीशी डायवर्ट होईल, थोडीशी अजून दमेल आणि झोपून जाईल. इथे तिला नवीन गेम दाखवत होता. दीपक बोलत होता की आपण लहानपणी हा खेळलेलं आहे की झाडाला पाणी घाल, मग आपण मारतो, ते खेळत होते. पण दीपकाने इतका जोरात चापट मारत होता ना हातावर की लिटरली लागत होतं. आणि सकाळी काय झालं, हातावरती तेल उडालेलं. सो तिथेच त्यांनी मारलं आणि ते इतकं दुखत होतं ना. सो असं काहीतरी आमचे गेम्स वगैरे चालू होते. सो असा होता आजचा दिवस. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पिल्लू बघा किती एन्जॉय करते, म्हणजे तिला इतकी मज्जा वाटते ना. म्हणजे दीपकने मला नुसतं असं मारलं, मस्करीमध्ये असं उचलतो आपण काय काय करतो ना, तिला जाम मज्जा वाटते. सो चलो बाय.